मित्रांनो, शक्ल अच्छी नहीं है तो क्या हुआ, सरकारी नोकरी तो है, अशा प्रकारचं वाक्य 6 प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल यांनी शूट केलं, रील बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला आणि परिणामी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्या नोटीसच्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल किंवा कसे हे ठरवण्यात येणार आहे. आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल किंवा मग फेसबुक असेल, यूट्यूब असेल, वायर असेल, जे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, टेलिग्राम वगैरे किंवा ट्विटर, ज्याला जे आवडतं तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माणूस वापरत असतो. परंतु ह्याचा कधी कसा उपयोग करायचा हे आपल्याला कळायला हवं. मित्रांनो, ही जी घटना घडली आहे ती मध्य प्रदेश या राज्यातील रेवा या जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षणार्थी जे केंद्र आहे तिथे जे पोलीस प्रशिक्षणासाठी येतात त्यांनी अशा प्रकारची रील शूट करून ती सोशल मीडियावर अपलोड करण्याचा एक आपण त्याला अपराध म्हणूया अशा प्रकारचं काम केलेलं आहे. कारण तुमच्या अंगावर वर्दी असताना, मग ती मिलिटरीची असेल, मग ती सैन्य दलातील इतर विभागाची असेल, पायदळ असेल, त्याच्यानंतर आपलं नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा अर्धसैनिक बल असेल, पोलीस दल असेल, राज्य राखीव पोलीस असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील काम असेल की ज्याच्यामुळे अंगावर वर्दी, युनिफॉर्म आपण धारण करतो आणि तो अंगावर असताना, आपण ड्युटीवर असताना अशा प्रकारची रील तयार करणे आणि काहीतरी वेगळं समाजात पसरवण्याचा हा जो प्रमाद त्यांच्या हातून घडला आहे त्याच्याबद्दल त्यांना कदाचित सक्त काय म्हणतात त्याला वॉर्निंग, ताकीद देऊन त्यांना कदाचित त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेऊन मग त्यांना यामधून मुक्त केलं जाणार आहे. परंतु म्हणतात ना, बोन से गई वो हौद से नहीं आती, तशा प्रकारचं हे काम झालेलं आहे. आणि यांनी काय म्हणलं होतं सोशल मीडियावर, शक्ल अच्छी नहीं है तो क्या हुआ, सरकारी नोकरी तो है. आता ह्या रीलमुळं काय झालं, अनेक लोकांचं लक्ष त्यांच्या त्या वाक्याकडे वेधलं गेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई ओढवण्याची शक्यता निर्माण झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर 25 फेब्रुवारी रोजी प्रसारित झाला होता, म्हणजे व्हायरल झाला होता. आणि जे पुरुष प्रशिक्षणार्थी आहेत ते काय म्हणतात बघा, कपडे नहीं है तो क्या हुआ. आमच्याकडे पॅन्ट, शर्ट, कोट, ट्राउझर किंवा काय भारी ब्रँडेड कपडे नाही आहे म्हणून काय झालं, हमारे पास वर्दी तो है, आमच्याकडे युनिफॉर्म आहे, आमच्याकडे गणवेश आहे. अशा प्रकारचं त्यांचं हे वाक्य समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याच्या दृष्टीने योग्य असलं तरी ते अंगात गणवेश असताना जे शिस्तविषयक वर्तन हवं त्याला साजेसं नाही असं कोणत्याही सुजाण माणसाला वाटल्याशिवाय राहणार नाही. आता ह्याच्यामधून काय झालं की ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी हाच प्रश्न विचारला की जे लोक गणवेश धारण करून आहेत, जे अजून सरकारी सेवेत रुजू झाले नाहीत, जे प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी अशा प्रकारचा प्रमाद करणं योग्य आहे का, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही का, अशा प्रकारचं समाज माध्यमांवर प्रश्न निर्माण झाले. आता ह्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले की ही जी कृती आहे त्याच्यामुळे गणवेश घालणाऱ्या लोकांकडून जी चारित्र्यपूर्ण, सुशिक्षित, चांगल्या व्यक्तिमत्वाची अपेक्षा असते त्याला तडा गेलेला आहे. आणि आपल्या ड्युटी व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयाशी संबंधित कुठल्याही पोस्ट
रील करायच्याच नाहीत अशा प्रकारचा नियम आहे आपल्या विविध संरक्षण दलामध्ये. त्यामुळे त्याचा भंग झालेला आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी हे जे नवीन दाखल होणारे कॉप्स आहेत, कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा सल्ला दिलेला आहे की अशा प्रकारचे कंटेंट, अशा प्रकारचे रील्स, व्हिडिओ ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो विषय हे चुकीच्या पद्धतीने समाजासमोर गेलेला आहे. त्याच्यामधली जी भावना आहे ती भावना चुकीची आहे आणि तिचं अयोग्य पद्धतीने चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सैन्य दलाची, अर्धसैनिक बलाची, लष्कराची जी समाजात प्रतिमा आहे त्या प्रतिमेला यामुळे ओरखडा उमटलेला आहे, तडा गेलेला आहे किंवा ती जी शिस्तबद्ध कारभाराची प्रतिमा आहे त्याच्या अगदी उलट असं हे चित्र याच्यातून निर्माण झालेलं आहे. आता मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहे आणि त्यांचा जो नोटीसचं जे उत्तर आहे त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही होणार आहे. रेवा पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आहेत सुरेंद्र कुमार जैन, त्यांनी याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांच्यावर पुढील काय कार्यवाही करायची ते जे 6 कॉन्स्टेबल आहेत ज्यांनी हा प्रमाद केला आहे त्यांच्या उत्तरावर ठरेल. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे, शक्ल अच्छी नहीं है तो क्या हुआ, वर्दी तो है, कपडे नहीं है तो क्या हुआ, युनिफॉर्म तो है, वर्दी तो है, अशा प्रकारचं त्यांच्या या वाक्याला ही वाक्य ऐकायला, बघायला चांगली वाटतात. परंतु गणवेशातील सैनिक दलांनी अशा प्रकारचं वर्तन करून समाजात ते प्रसारित करू नये, ते चुकीचं आहे. मनोरंजन म्हणून, विरंगुळा म्हणून किंवा थोडंसं वेगळंपण म्हणून काही रील बनवायला, समाज माध्यमावर प्रसारित करायला हरकत नाही. पण त्यावेळेस आपण सिव्हिल कपड्यांमध्ये असू, त्यावेळेस आपल्या अंगावर गणवेश नको. मला ह्या व्हिडिओच्या निमित्ताने गुमनाम चित्रपटातील स्वर्गीय मेहमूद यांचं एक गीत आठवतं. त्याच्यामध्ये ते गीत असं आहे, हम काले है तो क्या हुआ दिल वाले है, हम तेरे 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 चाहने वाले है. अशा प्रकारचं मेहमूद यांचं ते गीत आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं आहे की आम्ही व्यक्तिमत्वाने सावळे किंवा काळे असले तरी काय झालो, परंतु आम्ही दिलदार आहोत, आम्ही चांगल्या मनाचे, चांगल्या हृदयाचे व्यक्ती आहोत असं मेहमूद यांना सुचवायचं होतं. आणि आम्ही तुझे चाहते आहोत, आम्ही तुझ्यावर प्रेम करणारे आहोत असं ते आपल्या प्रेयसीला त्या गाण्यामधून सांगतात. सो मेहमूद आणि हेलन यांच्यावर चित्रित केलेलं ते गाणं आहे. मित्रांनो, हा वेगळ्या भाषेवरील व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आणि मला हा व्हिडिओ करताना वाईटही वाटलं आणि आनंदही वाटलं. वाईट याच्यासाठी वाटलं की वर्दी, गणवेश अंगावर असताना अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये. आणि वाईट याच्यासाठी वाटलं की वर्दीतल्या माणसावर बंधनं असतात, शिस्त पाळायची, ह्याचं त्याच्यावर एक प्रकारचं मानसिक कणखरपणा असावा लागतो. तो ह्यांच्याकडे नव्हता. हे नवीनच रुजू होत आहेत. कालांतराने हे मॅच्युअर्ड होतील, सीझन होतील आणि त्याच्यानंतर ते अशी चुकी करणार नाही. आणि त्यांना आपल्या मनातील भावना मोकळ्या करायच्या असतील तर त्यांनी वर्दी, गणवेश अंगावर न धारण करता सिव्हिल कपड्यांमध्ये, म्हणजे नागरी कपड्यांमध्ये, तुमच्या माझ्यासारख्या पॅन्ट शर्ट साध्या अवतारामध्ये आपल्या मनातील प्रेमाच्या, देशभक्तीच्या, विनोदाच्या, विरंगुळ्याच्या भावना व्यक्त कराव्यात, रील बनवावा, व्हिडिओ तयार करावा आणि तो अपलोड करावा, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. तुम्हाला ह्या वेगळ्या विषयावरील हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पेस्ट करा आणि त्यांना भेट दिली म्हणून सांगा. त्यांनी वेगळ्या वाटेवरचे असे व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुमचे आभार मानतील की खूप चांगल्या यूट्यूब चॅनलची सबस्क्राईब होण्यासाठी लिंक पाठवली आहे म्हणून. तेव्हा त्यांचं म्हणणं, तुमचं म्हणणं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.
आणि असेच वेगळ्या वाटेवरील व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.